नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण जिल्हा परिषद टाकळी हाजी कवठे यमाई या गटामध्ये आहोत आणि या गटामधील टाकळी हाजी हे गाव जे माजी आमदार बापूसाहेब गावडे यांना मानणारा हा मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि ज्यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर झाली आणि ते निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत ते राजेंद्र पोपटराव गावडे यांना या ठिकाणी पाहतोय. तर अतिशय अभेद्य असा हा टाकळी हाजीचा किल्ला आहे आणि याच माध्यमामधून आज आपण जनतेची संवाद साधून त्यांची काय मत आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पोपटराव गावडे टाकळी हाजी काय सध्या आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी आता रणधुमाळी चाललेली आहे, काय परिस्थिती आहे इथं या गटामध्ये? या गटात वातावरण राजेंद्र दादाला चांगलं वातावरण. राजेंद्र का बरं दादा असं का? कारण आता त्यांच्या पटीमध्ये दामू अण्णा आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर सुभाष पोकळे पण आहेत, डांगे आहेत, मग राजू दादाच का? काय झालंय, ह्या गटाचं नेतृत्व पोपटराव गावडे बऱ्याच दिवसापासून करतात. 55-60 वर्ष झाली. बर, त्याच्यानंतर त्यांनी ह्या बेट भागाचा विकास सुरुवातीला असा केला की ही 9 गावं होती ना, यांना बाहेर जाण्याला काही पर्यायच नव्हता. तर पोपटराव गावडे साहेबांनी सभापती असताना पुलाचं काम केलं, अहमदाबादच्या पुलाचं. त्याच्यामुळं ह्या 9 गावांचा बाहेर तालुक्याला जाण्याचा प्रश्न मिटला. त्यावेळेस ते गोविंदराव आदिक बबनराव ढाकणे आणि उपसभापती बापूसाहेब गावडे त्या बोर्डावर नाव आहे आजूक पण. त्याच्यामुळं पोपटराव गावड्यांनी ह्या भागात चांगले कामं केल्यामुळं राजेंद्र दादाला वातावरण चांगले. म्हणजे हवा सध्या राजेंद्र दादाची सध्या हवा आहे म्हणायचं वातावरण. हो, चांगल्यापैकी राजेंद्र दादा. आमच्या त्या सुनीताताई कट, अजून पलीकडं कांचनताई सांडभर, चांगलं वातावरण. आता मला अशोक लक्ष्मण गावडे. आता सगळी गावडेच आडनावाची माणसं नेमके कट्टर समर्थक म्हणून असं संबोधायला काय अडचण नाही, कारण विषय असा आहे की या ठिकाणी जे साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्याचा बेनिफिट कुठतरी आता राजेंद्र दादाला मिळेल का असं वाटतं का? हो, नक्कीच. गेली 50-60 वर्ष शरद तालुक्याचे माजी आमदार, आमच्या बेड भागाचं दैवत आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब यांनी या भागाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलं. लाईटचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, कोणताही प्रश्न सर्वसामान्य जनता कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या ठिकाणी आपलं काम घेऊन त्या ठिकाणी आमदार साहेबाकडे जातात आणि ते काम सोडवण्यासाठी साहेब खऱ्या अर्थाने तळमळीने मदत करतात आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम, खऱ्या अर्थाने या बेड भागाला न्याय देण्याचं काम बापूसाहेब गावडे यांनीच केलं आणि त्याचीच पावती म्हणून जनता आज त्यांच्या पाठीमागे खंबीर उभी आहेत. आणि येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हावर राजेंद्र पोपटरावजी गावडे साहेब, त्याचप्रमाणे सुनीताताई बाळकृष्ण कर आणि पलीकडच्या गणात कांचन राजेंद्र सांडभोर या कमळ चिन्हावर भरघोस मतांनी निवडून येतील याची आम्हाला 100% खात्री आहे. अर्जुन सकाराम गोडे. आता मला हे म्हणायचंय का चारही उमेदवार तसं पाहिलं तर चांगले एकमेकाचे तुल्यबळ आहेत, आहे की नाही? पण एकंदरीत शेवटच्या क्षणात चित्र पाहिलं का ज्या परिवाराने, गावडे परिवाराने हयातीचे 40-50 वर्ष राष्ट्रवादी बरोबर घालवले आणि शेवटच्या क्षणाला एक चांगला माणूस राजू दादासारखा शेवटी त्यांना कमळ या चिन्हावर आज निवडणूक लढावं लागते. का असं झालं असं? एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक मतदार म्हणून काय वाटतंय? या ठिकाणी गेली 50 ते 60 वर्षे शिरूर तालुक्याचं राजकारण माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेबांनी केलं. या भागाचा कायापालट केला, धरणं बांधली, कॅनल आणली, बंधारे दिली, कोल्हापूरपतीची बंधारीनं दिली आहे, पूल दिली, रस्ते दिले, सभामंडप दिले. त्यांचा विकासाचा म्हणजे सिंहाचा मोठा पोपटराव गावडे आमदाराचा सिंहाचा वाटा आणि पक्षाने तिकीट डावल्यामुळं लोक नाराज झाली. तेव्हा गेली 60 वर्षे आहेत असताना पोपटराव गावडे आहेत म्हणजे अजून आहेत तोपर्यंत पक्षाचंच काम केलं. त्यांनी काही पक्षी बदल केला नाही. पण ऐन टाईमला राजेंद्र तिकीट कापल्यानंतर लोकांनी निर्णय घेतला, साहेब आपल्याला दुसऱ्या पक्षात जायचं, तिकीट सुटून घ्यायचे, आपल्याला उभं राहायचे, गप्प बसायचं नाही, दाखवून द्यायचे राष्ट्रवादी पक्षाला. म्हणून लोकांनी तळमळीने सहानुभूती तयार झाली आणि आज राजेंद्र दादा कमळ या चिन्हावर निवडून येणार.
सुनीताताई कड येणार, चौथ्या गटामध्ये त्या कांचनताई सांडभोर येणार. म्हणजे या ठिकाणी जरी चिन्ह आम्हाला नवीन असेल, पक्ष नवीन असेल, तरी माणूस कामात आहे. तरी हा पोपटराव गावडे हाच पक्ष आणि हे कमळच चिन्ह आता त्यांचं. त्या तिन्ही चिन्हाला बटन दाबून लोक विजयी करणार, यात कुठली माहिती शंका नाही. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित होती. हो, भविष्य काळामध्ये आपल्या गटाचा विकास करण्यासाठी नक्की मदत होईल वरून. नक्कीच. कारण वरती मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यात BJPचं सरकार आहे देवेंद्र साहेबांचं, आणि पुणे जिल्ह्यामध्ये राहुल फुलदादा असतील, चंद्रकांतदादा असतील, आणि साहेबांचं तसं जर बघितलं तर प्रत्येक नेत्याबरोबरचे संबंध अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत. त्याच्यामुळं नक्कीच विकासाची गंगा थांबणार नाही. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.